मी आशा आहे, तालुका आरोग्य पर्यवेक्षक. तुम्हाला आज कीटकजन्य आजारांबद्दल माहिती सांगते. कीटकजन्यमध्ये मेन म्हणजे डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया आणि फायलेरिया. मला एक सांगा, हे काय आहे? यांनी सांगायच्या आधी माहित होतं कोणाला ह्या डासांच्या अळ्या आहेत? माहित होतं? तुम्ही काय समजायचे याला? जंतू, पाण्यात तयार होणारे जंतू. का तयार होतात? कारण पाणी घाण होतं, बरोबर? तर ही चुकीची संकल्पना आहे. मेन म्हणजे मी जी तुम्हाला आता माहिती सांगते ना, ही तुमच्या पुरती लिमिटेड ठेवू नका. तुम्ही जेव्हा घरी जाल ना, तुमच्या मित्रमैत्रिणींना सांगा, आईला सांगा, काकूला सांगा, काकांना सांगा. कारण त्याचा हे असं आहे की त्याची जनजागृती झालेलीच नाहीये. आमचे लोक येतात, कंटेनर खाली करतात, निघून जातात. पण जे छोटे मुलं आहेत किंवा घरातले लोक आहेत, त्यांना याच्याबद्दल प्रॉपर माहितीच नाहीये. हे तुम्ही आधी बघितलं असेल, पण तुमचा कन्सेप्ट काय होता? हे पाण्यातले जंतू आहे, बरोबर? तुम्हाला माहित होतं का ही डासांची पिल्ल आहेत? डासांची छोटे पिल्ल माहित होतं का? तुम्हाला काय कन्सेप्ट होती की डासाचं छोटं पिल्लू म्हणजे छोटा डास म्हणजे डासाचं पिल्लू आहे, बरोबर? तर तसं नाहीये. जे काही स्वच्छ पाणी आपण साठवून ठेवतो ना घरांमध्ये, कशासाठी साठवून ठेवतो? आपला टॉयलेटचा यूज असेल किंवा कपड्यांसाठी असेल किंवा भांड्यांसाठी असेल किंवा मग बिल्डिंगसाठी असेल, बांधण्यासाठी. तर त्याला प्रॉपर आपण झाकण बांधलं पाहिजे. का बांधलं पाहिजे? कारण झाकण नाही बांधलं ना तर डास स्वच्छ पाण्यातच अंडी घालतात. जर झाकण लावलं तर डासांना त्यात अंडी घालताच येणार नाही. आणि सपोज डासांची अंडी झाली, अंडी नंतर त्याच्या अळ्या बनतात, अळ्यांनंतर मच्छर बनतो आणि तो मच्छर आपल्या एरियातल्या 3 किलोमीटर पर्यंतच्या लोकांना चावतो. चावल्यानंतर काय होतं? तो जर पॉझिटिव्ह असेल तर आपल्याला डेंग्यू होईल, चिकनगुनिया होईल, मलेरिया होईल, बरोबर? चावल्यानंतर तुम्ही विचार करा की आपण 700-800 रुपयाची टेस्ट करतो, बरोबर? म्हणजे त्यात काय आपलं आर्थिक नुकसान पण आहे. त्याच्यानंतर जर आपण त्याच्यात पॉझिटिव्ह आलो तर दवाखान्यात ऍडमिट होतो, भरती होतो. 1.5 ते 2 लाख रुपयापर्यंत आपल्याला खर्च येतो. म्हणजे आपली आर्थिक नुकसान झाली. त्याच्याबरोबर आपले आई वडील आपली काळजी घ्यायला घरी थांबतात, त्यांचा रोजगार बुडतो, आपली तब्येत खराब होते, बरोबर? तर यासाठी जनजागृती करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही पण घरी जाऊन सांगा की आई, जर अशी अळी आपल्याला भेटली आपल्या घरातल्या भांड्यांमध्ये, आई याच्यात डासांची पिल्ल तयार झाली आहेत, ते आपण खाली करणं गरजेचं आहे. नाहीतर आपण काय होऊ? आजारी होऊ, बरोबर? मग त्याला झाकण बांधून ठेवायचं. जर घट्ट झाकण नसेल तर साडीचा कपडा लावायचा. साडीचा कपडा बांधल्यामुळे पण एक आपण काय म्हणतो, टेम्पररीला आपण त्याच्यापासून वाचू शकतो. आणि जर त्याच्यात डास अळ्या तयार झाल्या असतील तर ते भांड खाली करायचं आणि ते घासून पुसून आणि मगच कोरडं करून आणि मगच त्याच्यात पाणी भरायचं. का? कारण की जे भांड असतं ना, त्या भांड्याच्या साईडला ते डासांची अंडी चिटकलेली असतात. आपण जर ते घासून पुसून कोरडं नाही केलं ना, आपण परत त्यात पाणी भरू आणि परत त्याच्यात डासांच्या अळ्या तयार होतील. ठीक आहे? त्याच्यानंतर आपल्याला जर लक्षणं जाणवली, जसं की ताप असेल, डोकंदुखी असेल, सांधेदुखी असेल, तर आपण जवळचे जे PSC असेल, प्राथमिक आरोग्य केंद्र, त्याच्याशी संपर्क साधला पाहिजे. आपली टेस्ट करून घेतली पाहिजे. आपण पॉझिटिव्ह आलो तर आपण काळजी घेऊ, आपल्या आजूबाजूच्यांची काळजी घेता येईल. ठीक आहे? नंतर वैयक्तिक स्वच्छतेबद्दल नाणं सांगा.